मागील काही दिवसापासून औरंगजेबाची कबर जी आहे तर ती हटवावी अशी मागणी अनेक संघटना असतील किंवा हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांच्याकडनं होताना दिसते आहे। आणि आज अहिल्यानगरमध्ये विश्व हिंदू परिषदेनं पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं नेमकी त्यांच्या आंदोलनाची तयारी जी आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते आहे। काय एकंदरीत सांगाल, औरंगजेबाची कबर जी आहे तर ती काढण्याचं मागणी आपण करता आहात आज पत्रकार परिषद घेतली। औरंगजेब हा कुणी स्वकीय नव्हता, या देशातला नव्हता। हा मुळात उझबेकी आणि मंगोल वंशीय असा बाहेरून आलेला जो बाबर आहे त्याचा हा वंशज होता। आणि औरंगजेबाच्या एकंदर इतिहास म्हणजे एकंदर त्याचं चरित्र बघितलं तर फक्त रक्तपात, खून, दगाबाजी, क्रूरता या सगळ्या याच्याशिवाय त्याच्या जीवनात दुसरं काहीही नाही। ज्याने स्वतःच्या भावांना मारलं, ज्याने स्वतःच्या बापाला मारलं, हजारो लाखो हिंदूंचं ज्याने धर्मांतर केलं, अशा सगळ्या औरंग्याची कबर ही या सगळ्या देशामध्ये असणं, कुठलंही स्मारक असणं हेच मुळात दुर्दैव आहे। महाराष्ट्रामध्ये जेव्हा औरंगजेब आला त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची अक्षरशः मसनवाटच एका पद्धतीने केली। छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळून या औरंग्याने खून केला, 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा एक एक टप्प्यामध्ये वध होत होता। आपल्या सगळ्यांना म्हणजे जगामध्ये या पद्धतीचं बलिदान किंवा या पद्धतीचा छळ अजूनही कुठलंही दुसरं उदाहरण माझ्या तरी व्यक्तिगत वाचनात नाही। त्याच्याही पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पुत्राचा, छत्रपती शाहू महाराजांचा अनेक वेळा धर्मांतर करण्याचा याने प्रयत्न केला। प्रत्यक्ष नेताजी पालकरांचं याने धर्मांतर केलं, लाखो हिंदूंचं धर्मांतर केलं। आमच्या सगळ्या मंदिरांना, काशी विश्वनाथ मंदिराला त्याने पाडलं आणि त्या ठिकाणी ज्ञानव्यापी मशीद उभा केली। अजूनही आपण गेलात तर तो नंदीचं ज्या जुन्या मंदिराचं मुख आहे ते ज्ञानव्यापी मशिदीकडे तो नंदी अजूनही आपल्याला पुकारतोय। सोरटी सोमनाथाचं जे आमचं द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे तेही ज्योतिर्लिंग यांनी फोडलं। त्र्यंबक राजाचं मंदिर, त्र्यंबकेश्वरचं नाशिकचं याने फोडलं, नाशिकचं नाव याने गुलशनाबाद केलं। असा औरंग्या हा या देशाचा आदर्श होऊ शकत नाही। तर या औरंगजेबाचं या परकीय आक्रमकाची कुठलीही कबर कुठलंही स्मृतीस्थळ हे या देशातून नष्ट करण्यात यावं अशी आम्ही वर्तमान राज्य सरकारला मागणी करतो। त्या अनुषंगाने आपण आंदोलनाची जे केलेलं आहे, घोषणा केलेली आहे, नेमकं काय आंदोलन असणार आहे, कशा पद्धतीने? आता आंदोलनाचा आपला पहिला टप्पा हा स्थानिक जे प्रशासनाचे माननीय अधिकारी आहेत, मग ते तहसीलदार असतील, ते जिल्हाधिकारी असतील, प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन होईल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होईल। तर त्या ठिकाणी आपण त्यांना पहिल्यांदा ज्ञापन देणार आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने हे ज्ञापन जाईल आणि ते ज्ञापन दिल्यानंतर या ठिकाणी शासनाने सर्व प्रयत्न करून त्या ठिकाणी औरंग्याची कबर काढावी असं आपली शासनाला कधी आपण हे निवेदन देणार? हे निवेदन आपण देणार आहोत 17 मार्च 2025 त्या दिवशी मुहूर्त शिवछत्रपतींची तिथीनुसार जन्मदिन आहे, जयंती आहे, अशा जयंतीच्या दिवशी औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करावी यासारखा सुमुहूर्त असू शकत नाही। आणि जर सरकारनं ही मागणी मान्य केली नाही तर पुढचं पाऊल नेमकं काय? सरकारने ही जर मागणी मान्य नाही केली तर आता केंद्राशीही चर्चा होईल, परंतु लाखोंच्या संख्येने बजरंगी हिंदू समाज हा संभाजीनगरकडे कूच करेल आणि कारसेवेच्या पद्धतीने ज्या पद्धतीने गीता जयंतीच्या तिथीला 1992ला परकीय आक्रमकाचं ते स्मारक ज्या पद्धतीने हिंदू समाजाने पाडलं त्या पद्धतीने ही कारसेवा होईल। मात्र आपण एकीकडे बघितलं तर हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हटलं जातं वारंवार। मग हिंदुत्ववादी सरकार आहे तर मग ही मागणी नेमकं का उशिरा होते मान्य करायला? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करणं आणि शासनाने मागण्या मान्य करणं ह्या दोन्ही पद्धती असतात। त्या पद्धतीने आता हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मागणी करत आहे। देवेंद्रजी अधिक सुज्ञ आहेत, वर्तमान राज्य सरकारही सुज्ञ आहे। स्वतः त्या शासनाचे मंत्री सरकारचे नितेशजी राणे यांनी पण या दृष्टीने काही मागणी केली आहे। स्वतः उदयन महाराजांनी पण काही मागणी केली आहे। मला वाटतं अहिल्यानगरचे खासदार त्यांनी पण या दृष्टीने काही मागणी केली आहे। सर्व समाजांनी मागणी केली आहे। लोकशाही पद्धतीने समाजाने मागणी करावी आणि शासनाने पूर्ण करावी ही रचना आहे। इथे अहिल्यानगरमध्ये आपण प्रेस घेत आहात आणि अहिल्यानगरमध्ये जर भिंगारमध्ये जर बघितलं तिथे देखील एक चौथरा आहे औरंगजेबाचा, तर त्या संदर्भामध्ये काय नेमकी? हिंदूंनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या या सगळ्या पराक्रमी लोकांनीच या औरंगजेबाला इथे मातीत गाडला आणि त्याची सगळी सत्ता संपवली। तर इथेही आलमगीर नावानी जे जे काही असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त करावं अशी आमची शासनाला मागणी आहे। इथेच नाही तर पूर्ण देशभरात आलमगीर नावाने, औरंग्याच्या नावाने जे काही असेल ते उद्ध्वस्त केलं जावं।
एकंदरीत जर बघितलं तर आलमगीर नावानं जे जे काही या देशामध्ये आहे ते सर्व उद्ध्वस्त करावे अशी मागणी जी आहे ती विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे आणि त्यासाठी वेळप्रसंगी कार सेवा करण्याची देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.